मशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत प्रवीण दरेकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, तुम्ही म्हणालात शरद पवार जेव्हा एखाद्या नेत्यांना भेटतात, आता तर ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत, त्यांची प्रत्येक कृती याच्यावर तर लक्ष असतं. स्वाभाविक आहे, देशातले इतके दिग्गज नेते आहेत. पण तुम्हाला असं वाटतं का की याच्या काही राजकीय अर्थ सुद्धा असू शकतात? नाही, एक लक्षात ठेवा, शरद पवार हे या देशातील एक मोठे नेते आहेत. बरं, राजकारणामध्ये त्या ठिकाणी होत्याचं नव्हतं करणं आणि नव्हत्याचं होतं करणं, त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांचा हात आज तरी कोणी पकडू शकत नाही. आणि मग जात्यावर बसल्यावर ओव्या निघत असतात. आता जरी त्या ठिकाणी ते विकासाच्या कामाच्या संदर्भात त्या ठिकाणी गेले असले तरी काय राजकीय चर्चा होणारच नाही असं काय आम्ही त्या ठिकाणी धाडसाने सांगू शकत नाही. पण आणि त्याच्यामुळे पवार साहेब गेलेत तर मला प्युअरली जसं उदय सामंत म्हणाले की ते विकासाच्या प्रश्नावर काही इश्यू घेऊन नक्कीच गेले असतील. परंतु आता पवार साहेबांच्या मनात काय दडलंय हे अजितदादांनाही त्या ठिकाणी कळत नाही, सुप्रियाताईंनाही कळत नाही. बरोबर. अगदी प्रतिभाताईंना सुद्धा कधी कधी अंदाज लागत नाही. आणि त्याच्यामुळे पवार साहेबांच्या मनातला अंदाज त्या ठिकाणी लागणं अवघड आहे. परंतु त्या ठिकाणी राजकारणात काही होऊ शकतं. त्याप्रमाणे राजकीय दृष्टीने म्हटलं तर आम्ही काय होणारच नाही, अगदी सहजच भेट आहे असं काय नाही. पण मला माझा जो तर्क किंवा अंदाज आहे तो प्युअरली या ठिकाणी पवारसाहेब विकासाच्या कामाच्या संदर्भात गेले असावेत असं माझं स्वतःचं मत आहे. अगदी मान्य आहे. ठीक आहे, तुम्ही सुद्धा म्हणताय, सगळे म्हणताय विकासाच्या कामासाठी गेलेले असतील. पण त्यांचं जाणं त्यांच्या मित्रांना कितपत आवडेल, म्हणजे तुमच्या जुन्या माजी मित्रांना आणि आताच्या त्यांच्या मित्रांना कितपत रुचेल असं तुम्हाला वाटतं? ना, पवार साहेब हे एक मुरब्बी राजकारणी आहेत. आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट करायची असते त्यावेळेला मित्रांना काय वाटते, कोणाला काय वाटते याचा ते विचार करत नाहीत. आपण बघाल, उद्धवजी ठाकरेंबरोबर 2.5 वर्ष त्या ठिकाणी सरकार महाविकास आघाडीचं होतं पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. पण त्यांचं ज्या वेळेला पुस्तक आलं त्यावेळेला उद्धवजींच्या कामावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या अनेक गोष्टींवर त्या ठिकाणी त्यांनी बोट ठेवलं होतं. आणि त्याच्यामुळे आता कोणाला काय वाटतंय यापेक्षा त्यांना काय वाटतंय आणि त्यांना काय करायचंय ते करत असतात. किंबहुना त्यांच्या त्या जाण्यामागे जर त्यांना काही संदेशही द्यायचा असेल, मला त्याच मुद्द्यावर मित्र पक्षांना असेल, विरोधी पक्षाला असेल, तर त्यांच्या एका दगडात 2-4 पक्षी त्या ठिकाणी ते मारत असतात. बरोबर आहे. ते सगळे पक्षी खाली पडल्यावर कळतं की तो नेम कुणाला होता, त्यांची नेम कोणाच्या दिशेनं होता तो. खरंय. पण तुम्ही सुद्धा राजकारणामधले इतके मोठे नेते आहात, तुम्हालाही माहितीये कुठलाही नेता, अगदी तुम्ही सुद्धा राज ठाकरे साहेबांना जेव्हा भेटायला जाता तेव्हा ते म्हणजे साधी नसते भेट कुठली. पण आता या भेटी त्या पार्श्वभूमीवरती होत आहे जेव्हा महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातली बार्गेनिंग, प्रत्येक जण आपली ताकद दाखवते, नुराकस्ती सुरू आहे एक प्रकारची. या सगळ्यामध्ये दबाव तंत्र असू शकतं का त्या दोन मित्र पक्षांवरती? नाही, एक लक्षात ठेवा, पवार साहेब त्या ठिकाणी राजकारण करत असताना एक गोष्ट त्यांची कधीही मानली पाहिजे की त्याने सातत्यानं विकासाचं राजकारण केलेलं आहे. खरंय. त्यांच्या राजकीय क्लुप्त्या जरी अनेक असल्या तरी विकासाच्या बाबतीत आता एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं 10 महिन्याच्या कालावधीत जे काही काम चाललंय, अशा प्रकारची विकास कामं 10 महिन्यात ज्या गतीनं झालेत, काही निर्णय त्या ठिकाणी सामाजिक घेतलेत. जसं अहमदनगर जिल्ह्याचं अहिल्यादेवी होळकर जिल्हा करण्याचा विषय असो. आणि त्याच्यामुळे विकास कामांच्या बाबतीत हे सरकार आता नीट काम करू लागलंय अशा प्रकारचं पण त्यांचं मत त्या ठिकाणी झालं असणार. आणि मग सरकार विकास कामाला पॉझिटिव्ह त्या ठिकाणी जर रिस्पॉन्स देत असेल तर विकास कामाच्या संदर्भात आपण जाऊ शकतो, त्यांना सांगू शकतो. आणि 4 अनुभवाचे बोल सुद्धा त्या ठिकाणी ते मुख्यमंत्र्यांबरोबर शेअर. नक्कीच. तर मुख्यमंत्र्यांच्या या भेटीच्या नंतर शरद पवार हे वर्षा निवासस्थानाहून निघालेले आहेत. पण निघताना त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे. कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे. तर एकनाथ खडसे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नेते. खडसे साहेब, स्वागत आहे तुमचं.
या भेटीच्या बद्दलचा तपशील तुमच्याकडे काही आहे का? कुठल्या मुद्द्याबद्दल शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले? हे बघा, शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहे होय. आणि मुख्यमंत्र्यांना कुणीही विविध कामांसाठी, सार्वजनिक कामासाठी भेटू शकतो. अगदी बरोबर. त्या भेटीचा उद्देश काही वेगळा असेल किंवा राजकीय असेल असं म्हणणंही त्याचा अर्थ काढणं योग्य होणार नाही. आता यांनी कोणत्या कामानिमित्त गेले किंवा काय त्यासाठी हे केले तर पवार साहेबच आपल्याला सांगू शकतील. नाही, पण त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलेलं दिसतंय. प्रत्येक गोष्ट माध्यमाला सांगितलीच पाहिजे असं नसतं ना. मग चर्चा तर होणारच ना सर, तर्कवितर्क लढवले जाणार. चालू ठेवा, तुमच्या चर्चा चालू ठेवा. त्यांचं काम ते करताय. बरं, पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही इतके वर्ष इतक्या सगळ्या सत्ता बघितल्या, शरद पवार साहेब जेव्हा एखाद्या मुख्यमंत्र्यांना भेटतात तेव्हा ठीक आहे, विकास कामांची सुद्धा असेल, पण त्याचा राजकीय अर्थ सुद्धा काढला जातो. तुमचीही आहे, माझीही आहे. त्यामुळे एखाद्या नेत्याला काही प्रश्न, समस्या याबद्दल चर्चा करायची असेल तर जाण्याचा अधिकार आहे. पण यातून काही नवीन युती जन्माला येईल असा कृपया कोणी विचार करण्याचं काहीही कारण नाही. पण वेगळा अर्थ लावला जातो. उद्धव ठाकरे परदेशात आहेत आणि शरद पवार भेटतायत. सगळं मग स्वागत आहे. तशासाठी का भेट होणार असेल तर, पण माझ्या माहितीप्रमाणे त्यासाठी भेट नाही. पण इथल्या कार्यक्रमातून निघाले काय तुमच्याशी बोलले का? कुठल्या कारणास्तव चालले? नाही, भेट आहे सांगितलं. पण साधारणतः ही भेट काही राजकीय असेल, तुम्ही एक गोष्ट कधीही चॅनल्स वगैरे लक्षात ठेवायची. ज्या भेटी तुम्हाला माहीत होतात त्या कधीच राजकीय नसतात आणि ज्या राजकीय भेटी असतात त्या तुम्हाला कधीच माहीत होऊ शकत नाही. विषय बरोबर बोललेले आहेत सुधीर मुनगंटीवार, की ज्या भेटी उघड असतात त्या राजकीय नसतात. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, उघड झालेल्या या भेटीचं कारण काय? नक्कीच विलास, खरं तर ही भेट झालेली आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. मात्र त्या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अशी प्रतिक्रिया येते की अनेक समाजकारणाच्या रिलेटेड कामं जी होती ती मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालायची होती, म्हणून शरद पवार यांनी जी आहे ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. त्यासोबत काही निवेदनं सुद्धा जी आहेत ही सुद्धा मुख्यमंत्र्यांना पवारांनी दिलेले आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज शरद पवार जे आहे ते बराच काळ मुख्यमंत्र्यांशी ते भेट करत होते. त्यांची भेट झाल्यानंतर आता त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया जी आहे ही दिलेली नाही आहे. त्यामुळे शरद पवार यांनी घेतलेली भेट ही अधिकच आता महत्त्वाची आणि चर्चेचा मुद्दा झालेला आहे. कारण का राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुद्धा या भेटीबाबत जी आहे ती काहीशी कल्पना नसल्याचं आपल्याला स्पष्ट होतं. कारण का अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांची जर आपण प्रतिक्रिया ऐकली तर त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं की ही भेट कदाचित राज्यातील विविध कामांच्या बाबतीत जी आहे ही असू शकते आणि त्याचमुळे शरद पवार यांनी भेट घेतली अशा पद्धतीची प्रतिक्रिया येते. मात्र शरद पवार यांनी ही भेट घेतल्यानंतर कुठच्याही प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ही दिलेली नाही आहे. सध्या वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्याचंच शरद पवार हे पहिल्यांदाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षावरती आले होते आणि त्यांनी भेट घेतली. त्यामुळे नेमकी चर्चा काय झाली याबाबत अद्याप शिवसेनेकडनं सुद्धा जी आहे ही कुठचीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे. राष्ट्रवादीकडनं सुद्धा अशा पद्धतीची अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ती आलेली नाही. त्यामुळे शरद पवार यांची भेट ही महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक महत्त्वाची मानली जाते. कारण का ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण गेले काही महिने चालतंय याच्यामध्ये शरद पवार यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट ही अधिक महत्त्वाची आहे. त्यातच उद्धव ठाकरे जे आहेत हे परदेशात आहेत. महाविकास आघाडीच्या एकीकडे बैठका सुरू आहेत. आपल्याला माहिती आहे शरद पवार सातत्याने गेले 3 दिवस जे आहेत हे लोकसभा निहाय आढावा जे आहेत हे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी एकत्र असेल अशा पद्धतीची वक्तव्य सुद्धा जी आहेत ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येत आहेत. मात्र आज शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे आता आपण थोड्या वेळेपर्यंत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची सुद्धा प्रतिक्रिया ऐकली. ते स्पष्टपणे असं म्हटले की अशा भेटींमध्ये काही युती वगैरे होत नाही. मात्र शरद पवार यांची ही अधिकृत मुख्यमंत्र्यांची भेट होती आणि जवळपास ही भेट जी आहे ही काही काळ चालली होती. या भेटीमध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना नेमके कोणते मुद्दे सांगितलेले आहेत किंवा महाराष्ट्रातील राज्यातील नेमक्या कोणत्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होतंय किंवा कोणत्या विकास कामांकडे दुर्लक्ष होतंय याच्या बाबतीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या आहेत की समाजा रिलेटेड जी कामं आहेत ही घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे गेले होते. त्यामुळे शरद पवार यांनी कोणत्याही प्रकारची निघताना प्रतिक्रिया जी आहे ही दिलेली आहे. त्यामुळे या भेटीला अधिक महत्त्व जे आहे हे प्राप्त झालेलं आहे. विलास, नक्कीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या घडीची सर्वात मोठी बातमी तर एक अतिशय महत्त्वाची ही राजकीय भेट. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वर्षा निवासस्थानी पोहोचले.
आणि साधारण अर्धा तास या दोघांमध्ये भेट झाली, पण त्या भेटीनंतर सुद्धा शरद पवारांनी माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे. मराठा मंदिर संस्था कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं गेलं असंही कळतंय. अमृत महोत्सव कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं गेलं असं कळतंय, पण ते आमंत्रण द्यायला थेट शरद पवार यांनी जाणं ठीक आहे, राजकीय चर्चा होत राहील. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.